थेट जाऊयात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात। त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साइज ड्यूटी ही 10 रुपयांनी कमी केली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा आता ऑइल कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो। विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती आलेली आहे, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या कमतरतेमुळे जवळपास ऑफिसेस बंद केलेले आहेत, इन्स्टिट्यूट्स बंद केलेले आहेत। अशा वेळी भारत सरकारने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही। मी केवळ सर्व लोकांना ही विनंती करतो की विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये। आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे, पण विनाकारण जर पेट्रोल जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते। त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपण नेहमी ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल भरतो तसंच पेट्रोल डिझेल हे ग्राहकांनी भरावं। आपल्याला हे देखील मला सांगितलं पाहिजे की आता जी काही आपलं कमर्शियल गॅस सिलेंडर होतं त्याचा सप्लाय जो 20% गेला होता तो आता 40% करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर तो 50% जातो आहे। त्याच्यामुळे त्यामध्येही आता मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात रिलीफ हा प्राप्त होणार आहे आणि ज्या प्रकारे भारताची डिप्लोमसी चाललेली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदयांचं इंटरव्हेन्शन चाललं आहे, त्या दृष्टीनं मला असं वाटतं की पुढच्या काळात तोही सुरळीत होईल अशी अपेक्षा आपण धरूया। आज पल्स ही एक अत्यंत मोठी मेडिकल कॉन्क्लेव्ह महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आली। मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि इंडस्ट्री प्लेयर्स या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये शिक्षण, मेडटेक, इंडस्ट्री, इनोव्हेशन असं कंप्लीट कोलॅबोरेशन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातले स्टार्टअप्स हे इथे डिस्प्ले केलेले आहेत। नवीन टेक्नॉलॉजीमुळे डायग्नोस्टिक्स आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये जे काही बदल आहेत ते बदल या ठिकाणी दाखवलेले आहेत। आमच्या समोर डॉक्टर लकडावाला यांनी इथे बसून नागपूरच्या GMCमध्ये रोबोटिक सर्जरी केलेली आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य पोहोचवण्याकरता हा एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म आहे। खूप चांगलं पार्टिसिपेशन इथे आलेलं आहे। देशभरातनं लोक या ठिकाणी पार्टिसिपेट करतायत, परदेशातनंही लोक आले आहेत। काही लोक ज्यांनी रजिस्टर केलं होतं ते जिओपॉलिटिकल सिच्युएशनमुळे येऊ शकले नाहीत, ते वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जॉईन होत आहेत। आत्ताच्या इनॉग्युरल सेशन नंतर आम्ही इंडस्ट्रीसोबत एक डायलॉग देखील केलेला आहे आणि या डायलॉगमध्ये विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्याला डायग्नोस्टिक्स कसं एनहान्स करता येईल,
जिनोम सिक्वेन्सिंगचा उपयोग करून अर्ली डिटेक्शन कसं करता येईल, सर्वांपर्यंत डायग्नोस्टिक प्रोटोकॉल्स कसे पोचवता येतील, या सगळ्या गोष्टींवर अतिशय चांगली चर्चा झालेली आहे आणि काही इन्व्हेस्टमेंट्सच्या संदर्भात या ठिकाणी इरादे देखील लोकांनी जाहीर केले आहेत, ज्याच्यामध्ये उद्या कदाचित त्यातली काही इरादापत्र ही या ठिकाणी त्याच्यावर स्वाक्षरी होईल. त्यामुळे एकूणच मेडिकल फील्डमध्ये एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पल्सकडे आज पाहिलं जाता है. मैं भारत सरकार का आभार व्यक्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करना चाहता हूं. जो दुनिया में युद्ध चल रहा है उसके मद्देनज़र तेल के भाव बढ़ने के बाद ये अंदेशा था कि पेट्रोल डीजल के भाव बढ़ेंगे, लेकिन वो भाव न बढ़े इसलिए भारत सरकार ने एक्साइज ड्यूटी 10 रुपया प्रति लीटर कम कर दी है. इसके कारण ये जो बढ़ते हुए भाव है इसको एक प्रकार से जो हमारी ऑयल कंपनीज है वो कंपनीज ही उसको सहन करेगी, उसको वहन करेगी और कस्टमर पर उसको पास ऑन नहीं किया जाएगा. इसके कारण हमारे कस्टमर्स को एक बहुत बड़ा एक फ़ायदा हमारे प्रधानमंत्री जी ने दिया है. मैं उनका आभार व्यक्त करता हूं. हम लोग देख रहे हैं कि जहां हमारे आसपास के पड़ोसी देशों में पेट्रोल, डीजल और गैस के संकट के कारण करीब करीब शटडाउन की परिस्थिति आई है. ऑफिसेज भी बंद कर दिए, कई जगह पर इंस्टीट्यूशंस भी बंद हो रही है. ऐसे समय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत ने जिस प्रकार से इस क्राइसिस का मैनेजमेंट किया है, हमारे यहाँ पेट्रोल डीजल की कमी नहीं है. हमारे यहाँ पर जो हाउस होल्ड गैस है वो भी दिया जा रहा है. कमर्शियल गैस में कुछ कटौती की गई है, लेकिन उसको भी अब वापस 50% पर लाया जा रहा है. तो मुझे लगता है कि एक प्रकार से जिस प्रकार की डिप्लोमेसी हमारे प्रधानमंत्री जी ने की है वो काबिले तारीफ है. मैं विशेष रूप से नागरिकों को ये आह्वान करना चाहता हूं कि पेट्रोल पंप्स पर वे कतारें न लगाए, क्योंकि हमारे पास अगले 1 महीने का पेट्रोल डीजल पूरे तरीके से मौजूद है. इस प्रकार से वो अगर कतारें लगा कर ज़्यादा पेट्रोल डीजल इस अंदेशे में कि शायद उसकी कमी होगी अगर भरेंगे तो सप्लाई और डिमांड के साइकिल पर उसका स्ट्रेस गिरेगा और एक आर्टिफिशियल कमी उसके कारण तैयार होगी. इसलिए ऐसा न करे, ऐसा मैं सभी को यहाँ से ऐलान करता हूँ. उसके साथ साथ हमारे सरकार ने गैस के मामले में भी पूरे तरीके से एहतियात बरता है. जो हाउस होल्ड गैस है वो सबको सही समय पर मिल रहा है, उसके भी होर्डिंग की कोई आवश्यकता नहीं है और कोई उस प्रकार से न करे. और कहीं पर गैस एजेंसियां अगर गलत तरीके से पैसे मांगती है या गलत तरीके से एक आर्टिफिशियल इस प्रकार से उसमें कमी लाने की कोशिश करती है तो उसकी आप कंप्लेंट करिए, उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी. और साथ साथ मैं ये भी कहना चाहता हूं कि अगले पूरे समय का एक बहुत अच्छा प्लान भारत सरकार ने तैयार किया है. इसलिए सरकार पर विश्वास रखकर सभी लोगों ने एहतियात बरतनी चाहिए. पल्स मेडिकल टूरिज्म को लेकर के पल्स में किस तरीके से लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. संजय राऊत वेगवेगळ्या विचारांनी कायम भांडणं लावत असतात, पण संजय राऊतांची आता
एका राज्यसभेच्या जागेवरून भांडणं झाल्याची माहिती समोर आहे. त्यांनी उपाटाच्याच खासदारांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. असं आहे की आता त्यांचा पक्ष हा इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळे ते आपापसात भांडो, माऱ्या करो, एकमेकाच्या झिंजा उपटो, एकमेकाचे कॉलर पकडो, त्यांना लखलाभ. आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे. देशभर में कई पॉलिटिशियन्स काय तथ्य आहे, कारण की बराच तो व्हायरल देखील होतोय, त्यामुळे कुठेतरी एक राजीनामा घेतला जाईल अशी देखील चर्चा. असं आहे की नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर, दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना ॲडवाईज केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. सगळे राज्यात पावसाचं संकट पाहायला मिळतंय. बघा, असं आहे की मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच. देवेंद्र जी, जिस तरीके पॉलिटिशियन पुन्हा काही व्हिडिओ समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांचे माजी खासदार यांचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे. आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. काय नेमकं ते असं आहे की पहिल्यांदा तर त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटर्मिन करता येणार नाही. फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का हे महत्त्वाचं आहे आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल, नसेल तर केवळ फोटो या ठिकाणी एखाद्याचा निघाला, आता आम्ही सगळे इथे उभे आहोत, आमच्या मागे कोण उभं आहे आम्हाला माहिती नाही आणि त्यांच्यासोबत फोटो निघाला, उद्या त्यांच्यातल्या कोणी काय केलं म्हणजे इथे कोणी करणार नाही, तरी देखील अशा प्रकारे आपल्याला दोषी नाही पकडता येणार. पण एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे. अतिशय डीप आम्ही जातो, अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत. याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत. त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील. पण या निमित्ताने एक अजून गोष्ट मी सांगतो की या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टीम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत. पण ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. महिला ज्या काही विक्टीम आहेत त्या समोरच याकरता आल्या की त्यांना पूर्ण संरक्षण दिलेलं आहे आणि यापुढेही ज्या महिला येतील त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल. आणि म्हणूनच यातलं सगळ्यात महत्त्वाचं संरक्षण हे गोपनीयतेचं आहे. काही लोक ती गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. देवेंद्र जी, दो चीजें हैं. पहले अपलोड करतायत आणि याच्यावर सोशल मीडियावर आपण काही दिवसांपूर्वी हाऊसमध्ये बोललो होतो. त्याच्या अनुषंगाने काही मेजर कारवाई नाही, निश्चित कारवाई ही केली जाईल. आणि केवळ तेच नाही
तर त्याच्यावर जे लोक कमेंट करतायत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ते त्याचा पार्ट होत आहेत. जर कोणी फॉरवर्ड केलाय तर ते त्याचा पार्ट होत आहेत. त्यामुळे अशा सगळ्यांना मी चेतावणी देतोय की कारवाई होईल. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे. खरात प्रकरणात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच नरहरी झिरवाळ यांनी आपल्याशी फोनवरून संपर्क साधला असून वेगवेगळे व्हिडिओ एकत्रित करून तो व्हिडिओ बनवल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. एक छोटा